मीरा, काय झालं? एवढी नर्वस का दिसतीयस? सगळे देवीची भक्ती करतात, मी पण तिचं सगळं केलं, पण माझा रुसवा होता तिच्यावर. बाप्पावर सुद्धा रुसवा होता, पण मी त्याचं सुद्धा सगळं केलं. पण निरोप घेताना मात्र मी त्याच्याकडे हट्ट धरला होता. काही झालं तरी मला माझी ताई भेटलीच पाहिजे. आणि बघा ना, आज आपण माझ्या ताईला शोधायला चाललोय. मला कळत नाही मंजिरी मॅडमने हे काम मला का दिलं असेल? ती मीरा माझी बहीण. शी, अथर्वसाठी हा सगळा अट्टास चाललाय, नाही तर तिची लायकी सुद्धा नाहीये माझ्या बाजूला उभं राहायची. कदाचित हे सगळं बाप्पानेच घडवून आणलंय. खरं काही ते मला माहित नाही, पण आज इतका आत्मविश्वास मला आधी कधीच वाटला नव्हता. मला आतून वाटतंय की मला माझी ताई सापडणार. ऑफकोर्स सापडेल मीरा, ऑफकोर्स सापडेल. फक्त आपल्याला तिला शोधायची पद्धत बदलावी लागेल. की वर्ष तूही तिला शोधायचा प्रयत्न केलायस, पण तुला ती सापडली नाही. याचा अर्थ असा होतो की फक्त इकडे तिकडे फिरून काहीच होणार नाही. आपल्याला तिच्याबद्दलची सगळी माहिती काढावी लागेल. काय करायचं? जेव्हा तुझी ताई हरवली तेव्हा तू खूप लहान होतीस, राईट? हो. सो तुला तेव्हाचं काहीच आठवत नसेल. आपल्याला तेव्हाची सगळी माहिती काढावी लागेल. आपल्याला तो पास्ट शोधून काढावा लागेल. तेव्हा काय घडलं हे सगळं आपल्याला नागनाथ काका सांगू शकतो. हो, दॅट्स ग्रेट. मग आपण तुझ्या घरी जाऊया? हो चालेल. ओके. ठीक आहे, अथर्वसाठी अंबिकाचा जीव घेतला मी. आता सिंपल फ्रॉड करायचा ना, तो पण करून टाकेन. आणि मग सगळ्यांनाच कळेल की अथर्व सोबत मीरा नाही तर फक्त माया शोभते. माया.